पुढल्या बातमीकडे. पुण्यात मागासवर्ग आयोगाची बैठक सुरू झाली आहे. त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी. मागासवर्गीयांना ओळखण्यासाठीच मागासवर्ग आयोगानं निकष ठरवलेले आहेत. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक निकषांकरिता भारांक निश्चित करण्यात आला आहे. सामाजिक 40, शैक्षणिक 32 आणि आर्थिक निकषासाठी 28% भारांक आहे. याच निकषांच्या आधारे मराठा समाजाला सर्वे होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. तर मागासवर्ग आयोगाची ही महत्त्वाची बैठक आता सुरू झालेली आहे. पुण्यामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या बैठकीमध्ये आपण बघतोय महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. मागासवर्गीयांना ओळखण्यासाठीच मागासवर्ग आयोगानं निकष ठरवले होते. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक निकषांकरिता भारांक निश्चित करण्यात आला होता. सामाजिक 40 तर शैक्षणिक 32 आणि आर्थिक निकषासाठी 28% भारांक आहे आणि याच निकषांच्या आधारे मराठा समाजाचा सर्वे होण्याचा अंदाज आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात सामाजिक मागासलेपणाचे निकष कोणते आहेत ते. जाती, पारंपरिक व्यवसाय, हस्तकला, कारागीर, रोजगारामुळे सामाजिक स्तरात कनिष्ठ समाजाला जाणारा वर्ग आहे. राज्यात सरासरीच्या 5% जास्त स्त्रिया निर्वाहासाठी व्यवसाय करतात, रोजगार करतात. 5% जास्त पुरुष निर्वाहासाठी व्यवसाय, रोजगार आणि मजुरी करतात. ज्या वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण नाही, ज्या वर्गात राज्यात सरासरीच्या 5% अधिक पुरुषांचा आणि 10% अधिक स्त्रियांचा बालविवाह होतो, अंधश्रद्धाळू प्रथा आणि अंधविश्वास आढळणारा हा वर्ग, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या चालीरीती असणारा हा वर्ग आहे. तर शैक्षणिक निकष कोणते आपण पाहूयात. 1ली ते 10वी दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सरासरीच्या 10% कमी असणारा वर्ग. शाळेतील मुलींच्या गळतीचे प्रमाण 1ली ते 10वी दरम्यान सरासरीच्या 20% जास्त असणारा वर्ग. ज्या वर्गात 10वी उत्तीर्णतेचे प्रमाण सरासरीच्या 20% कमी आहे. 12वी उत्तीर्णांचे प्रमाण सरासरीच्या 20% कमी असणारा वर्ग. पदवी किंवा पदव्युत्तर किंवा तत्सम शिक्षण घेणाऱ्यांचे जे प्रमाण सरासरीच्या 10% कमी असणारा जो वर्ग आहे त्याचा देखील यात समावेश आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्यांचे प्रमाण सरासरीच्या 20% कमी असणारा वर्ग. तर आर्थिक निकष कोणते आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. ज्या वर्गात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे प्रमाण राज्याच्या एकूण कुटुंबांपेक्षा 25% जास्त आहे. ज्या वर्गातील 30% लोक कच्च्या घरांमध्ये राहतात. अल्पभूधारक कुटुंबांची संख्या सरासरीच्या 10% अधिक असणारा वर्ग. ज्या वर्गात भूमिहीन कुटुंबाची संख्या सरासरीपेक्षा 10% अधिक आहे. ज्या वर्गाकडे संस्थांच्या मालकीच्या शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठान किंवा रोजगाराचे इतर स्रोत नाहीत. कर्ज घेणाऱ्या कुटुंबांचे प्रमाण 25% जास्त असणारा वर्ग. आणि प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. प्रदीप, आपण बघतोय या बैठकीला पुण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. सुमित, अगदी बरोबर आहे. खरं तर आजची ही राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. कारण आजच्या बैठकीमध्ये जे निकष निश्चित करण्यात आलेले होते त्यावरती अंतिम शिक्कामोर्तब जे आहे ते होऊ शकतं. जवळपास 250 गुण जे त्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण जे आहे ते राज्य मागासवर्ग आयोगाला तपासायचं आहे. याचं काम जे आहे ते गोखले इन्स्टिट्यूटला देण्यात आलेलं होतं. त्याचं सॉफ्टवेअर जे आहे ते गोखले इन्स्टिट्यूट कडून विकसित केलं जात आहे. त्याची चाचणी जी आहे ते येत्या आठवड्याभरामध्ये होऊ शकते आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच हे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण जे आहे ते राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं तपासलं जाणार आहे. नवीन अध्यक्ष सुनील शुक्रे हे झाल्या आणि त्यांनी पदभार घेतल्यानंतर नागपूरला एक महत्त्वाची बैठक झालेली होती. त्यामध्ये प्रश्नावली तयार करण्यात आलेली होती. मात्र जे अंतिम निकष सध्या समोर येत आहेत की त्या अंतिम निकषाच्या आधारे सामाजिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण आणि शैक्षणिक मागासलेपण हे मराठा समाजाचे तपासलं जाणार आहे. त्याच्या निकषांवरती आजचं अंतिम शिक्कामोर्तब जे आहे ते होऊ शकतं. बैठकीला सुरुवात झालेली आहे. ही बैठक आता नेमकी किती वेळ चालते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्या बैठकीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र जे गोखले इन्स्टिट्यूटला सॉफ्टवेअर विकसित करण्याचं काम देण्यात आलेलं आहे त्याची चाचणी जी आहे ती आता आठवड्याभरामध्ये होऊ शकते आणि 20 दिवसांमध्ये हे सगळं संपूर्ण सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणाची स्थिती आणि सर्वेक्षण करून हा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला सादर केला जाईल आणि त्यानंतर राज्य सरकारकडून कदाचित मराठा आरक्षणासंदर्भातली घोषणा जी आहे ती होऊ शकते. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाकडून काय नेमका अहवाल राज्य सरकारला दिला जातो आणि त्याची सगळी प्रक्रिया किती दिवसामध्ये पार पडते फार महत्त्वाचं असणार आहे. मात्र आजची बैठक ही अतिशय महत्त्वाची आहे. अंतिम निकष निश्चित करण्यात आलेले आहे त्यावरती शिक्कामोर्तब होऊ शकते. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी प्रदीप.